चला दोन्ही बॅटर तर मैदानामध्ये आहेत। बॅटिंग ऑर्डर मध्ये काहीसा बदल, रोजो आणि कृष्णा या गडीची जोडी मैदानामध्ये, तर इथे फिल्डिंग टीम, इथे रमणबाग हा संघ देखील एक तगडा आणि ताकदवान संघ इथे आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल। त्यामध्ये प्रसाद आहे, प्रज्योत आहेत, त्याचबरोबरीने आपल्याला पाहायला मिळतात सनी, संदीप, एक तगडी फौज आहे, कॅप्टन आहेत आणि सगळ्यांनी केलेला एकत्रित खेळ, त्यामुळे या संघाकडे प्रामुख्याने विजेता संघ म्हणून पाहिलं जातं। तर तितकाच ताकदवान संघ इथे अभेद्य देखील आहे। यांना भेदणं म्हणावं तसं सोपं नाहीये, कारण या संघाने देखील लागोपाठच्या 3 मॅच जिंकलेल्या आहेत। त्याच्या तुलनेमध्ये रमणबाग संघ 1 मॅच हरलेला आहे, त्यामुळे इथे प्लस पॉइंट जर आपण तुल्यबळ जर केलं तर अभेद्य संघाचं पारडं 60% इथे जड आहे, 10% का होईना जड आहे। परंतु आता ही मॅच नॉकआउटची आहे, लीग फॉर्मॅट संपलाय। आता जे काही करायचंय ते या मॅच मध्ये तुम्हाला डू ऑर डाय, जिंकलात तर सेमीफायनल, हरलात तर इथेच प्रवास समाप्त। मागचं सगळं विसरावं लागेल, मागचं सगळं विसरावं लागेल, इथे नव्याने सुरुवात केली जाईल आणि ही नव्याने सुरुवात कशा पद्धतीने केली जाईल याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत घेऊन येतील विनोद सर। हॅलो, म्हटलं सुरुवात आणि अगदी ते जयघोष झाला आणि आता ह्या आजच्या दिवसातील अंतिम सामना क्वार्टर फायनलची दुसरी मॅच मैदानामध्ये आता सुरू होतीये। काउंटडाऊन स्टार्ट झालाय, 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना मैदानामध्ये अभेद्य विरुद्ध रमणबाग। हा सामना कृष्णा कालेकर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय। पहिला चेंडू कृष्णा शांत डोक्याने मात्र खेळून काढलाय। नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहन जोशी, गोलंदाजी मार्कवर प्रज्योत शिरोडकर। आघाडीचे 2 बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय, प्रज्योत शिरोडकर अगदी एक चांगली गोलंदाजी लीग मॅच मध्ये आपण पाहिली। रमणबाग विरुद्ध अभेद्य या 2 संघादरम्यान एक तगडी मॅच, मोठा सामना मैदानामध्ये रंगला गेलाय। कृष्णा कालेकर यावेळेस मात्र चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, रन मात्र इथे नाही। चेंडू डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट बॉल। कृष्णा कालेकर मैदानामध्ये आपण पाहतोय मॅन फ्रॉम मुळशी, हाडशीचा खेळाडू हा मैदानामध्ये उतरलाय। मुळशीचा ढाण्या वाघ आज मैदानामध्ये बॅटिंग साठी मैदानामध्ये उतरलाय कृष्णा कालेकर। नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण रोहन जोशी, हा देखील एक ताकदवान फलंदाज। यावेळेस कृष्णा कालेकर च्या बॅट मधनं धमाका, चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा। कृष्णा कालेकरच्या बॅट मधनं एक जबरदस्त फटका, चेंडू अगदी पाहिला होता स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट केलं पुढच्या प्लॉट मध्ये। एक तगडा फटका कृष्णा कालेकरच्या बॅट मधनं। 3 चेंडू मध्ये अगदी पाहिलं तर 6 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या। या मॅच मध्ये रंगत मात्र कायम पाहायला मिळेल, कारण 2 ताकदवान संघ लीग मॅच मध्ये अगदी दोन्ही संघांचा खेळ आपण पाहिला होता। चांगल्या संघांना मात्र त्यांनी धूळ चाडली, पाणी पाजलं आणि इथपर्यंत मात्र पोहोचलेत आणि आता क्वार्टर फायनलची लढत मैदानामध्ये आपण पाहतोय। कृष्णा कालेकर यावेळेस बॅटची आतली कट पाडली दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षकांची धावपळ तिथे सुरू आहे। चेंडूला स्टॉप केलंय, थांबवलं, कॉल दिलाय, दुसऱ्या रनाला मात्र नकार दिला। रोहनने सांगितलं रिस्की रन नको, एक सिंगल धाव इथे मात्र घेतली जाईल। सिंगल धावेबरोबर धावफलक पुढे सरकेल, 7 धावा। जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण
जगभर प्रस्थापित करतोय. कॅमेरामॅन असतील, टेक्निशियन असतील, सर्वांचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी. सुंदर फुटेज. ती 4K क्लिअरिटी मध्ये मात्र मुंबईवरनं आलेत, पण पुणेकरांची मनं मात्र त्यांनी जिंकली आहेत. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झालाय. गोलंदाजी मार्कवर प्रज्योत शिरोडकर एक ताकदवान गोलंदाज, पण या ओव्हरमध्ये आलेला षटकार आपण पाहिला. त्यानंतर मात्र बयाड शांतता की मागच्या चेंडूवरती आपण पाहिली. लेफ्ट हँड राईट हँड, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनने संघ मैदानामध्ये उतरलाय. त्यावेळेस हा चेंडू अगदी पाहतोय आपण, अप्रतिम चेंडू था. व्हाईट लाईन यॉर्कर चेंडू, डॉट बॉल. फलंदाजाने मात्र चेंडूला लिव्ह केलं, सोडून दिलं. पंचांनी मात्र डॉट बॉल घोषित केलाय. 5 धावा, 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वाद्य पथक हा मैदानामध्ये अगदी एक चांगला खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. फुल टॉस, फटका जोरदार आणि ते सीमारेषा क्रॉस करेल चेंडू. 1 बाउंस, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. अप्रतिम फटका होता, जबरदस्त टोला आणि चेंडू अगदी बाउंड्रीच्या बाहेर गेला. 4 धावांचा इजाफा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू हा मात्र साबूत असेल. तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर पुढे तो रिव्ह्यू परत मिळेल, पण रिव्ह्यू एकदा अनसक्सेसफुल झाला तर दोन्ही टीमला मिळणार. प्रत्येक इनिंगला एक एक रिव्ह्यू असेल. गोलंदाजी मार्कवर प्रसाद घारे नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर येईल प्रसाद. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक चांगला धावफलक. 11 धावा या पहिल्याच ओव्हरमध्ये अभेद्य संघाने बनवल्या. पदक हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरुवात मात्र फार चांगली गेली. कृष्णा कालेकरने खेळलेला षटकार, त्याचबरोबर रोहन जोशीने खेळलेला चौकार. गोलंदाजी मार्कवर आता प्रसाद घारे. लेफ्ट राऊंड विकेटचा मारा. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. कट करण्याचा प्रयत्न होता कृष्णाचा, पण यावेळेस हा चेंडू मात्र निर्धाव. डॉट बॉल. धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. धावफलक अगदी या पाहिलं तर शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर प्रसाद. यावेळेस हा चेंडू शॉर्ट पिच होता. जागा बनवली, पुल केला. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा आपण पाहतोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट मात्र पाहिली जाईल आणि पंचांचा इशारा आलाय. चौकार. 4 धावा. एक टप्पा घेत चेंडूने मात्र सीमारेषा कापली, तोडली, फोडली. आग लावणारा फटका होता. या चेंडूने अगदी मैदानामध्ये सीमारेषेजवळ आग लावली. चेंडू सीमा पार गेला. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरुवात 15 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज प्रसाद परत एकदा तयार होतोय. समोर असेल कृष्णा. हो, यावेळेस हा चेंडू मात्र सुरेख होता. कृष्णाने मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्नच केला नाही, कारण इथे रिस्क घेणं मात्र टाळलंय. कृष्णा कालेकर पाहिलं तर एक चांगला फलंदाज. प्रामुख्याने हडशी संघासाठी मात्र त्यांनी बॅटिंग करताना आपण पाहिलं. मुळशीचा एक तेजपुंज तारा आज मैदानामध्ये उतरलाय, पण अभेद्य संघासाठी मात्र एक चांगली खेळी आज त्याला मात्र करावी लागेल. जबाबदारी मात्र कृष्णाच्या खांद्यावर असेल. आतापर्यंत मात्र त्याने एक चांगली जबाबदारी इथे पार पाडली. एक षटकार, एक चौकार कृष्णा कालेकरच्या बॅट मधनं आपण पाहिला. 15 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. रोहन घारे मात्र एक नवोदित खेळाडू. अनुभव हा मात्र घेऊन गोलंदाजी. हो, इथे घडतंय काय? हिट विकेटचा शिकार. मोठी विकेट. कृष्णा कालेकर इथे मात्र हिट विकेटचा शिकार होतोय. फलंदाज बाद. अगदी एखाद्या खेळाडूचं आपण गुणगान गावं आणि त्याला नजर लागावी. कृष्णा कालेकरला नजर लागली. अगदी तो बराचसा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र कृष्णा कालेकर हिट विकेटचा शिकार झाला, बाद झाला. मोठी विकेट इथे गमावली गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय प्रतीक लवळेकर.
15 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. प्रतीक लवळेकर नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. कृष्णाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करेल पण ते कृष्ण अगदी दुर्दैवारीत्या बाद झाला. मोठी विकेट इथे गमावली गेली. प्रसाद घारेच्या खात्यामध्ये आलेली विकेट ही महत्वाची विकेट होती जी प्रसादने मात्र मिळवली. परत एकदा प्रसाद घारे 4 चेंडू आतापर्यंत प्रसादने हाताळले. 4 धावा त्याने खर्च केला. 1 विकेट देखील मिळवली. त्यावेळेस अगदी रनअप मध्ये थोडासा बिघाड आणि तिथे स्वतःला प्रसादने थांबवलं. एखादी चूक होण्यापेक्षा स्वतःला थांबवणं मात्र फार गरजेचं असतं. प्रसादने ते अचूक ओळखलं. ती कमी वयामध्ये एक चांगली गोलंदाजी प्रसाद घारेची आपण पाहतोय. स्वतः चेंडू पॉइंट क्षेत्ररक्षक प्रयत्न मात्र केला होता. अगदी काही वेळासाठी वाटलं झडप घातली जाईल त्या चेंडूवरती कारण ज्या पद्धतीने पॉइंट क्षेत्ररक्षक धावत होता अगदी असं वाटलं होतं एखादं बक्षीस समोर होतं आणि तिथे वाघाची झडप जशी असते ती झडप पडली जाईल. पण तिथे देखील पाहिलं थोडासा चेंडूला रोखण्याचा प्रयत्न मात्र केला. चेंडूला थांबवलं. एक सिंगल धाव फक्त इथे खर्च होईल. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी 11 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये प्रसादने मात्र चांगली गोलंदाजी केली. 5 धावा या ओव्हरमध्ये खर्च केला. एक चौकार आला असताना देखील त्याने नंतरच्या 4 चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव खर्च केली. शेवटचा चेंडू प्रसाद घारे परत एकदा गोलंदाजी मार्कर. प्रसाद घारेचा हा चेंडू अगदी पाहिला तर वेगवान होता. शरीर भेदक मारा. रन मात्र इथे नाही. चेंडू मात्र ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावा पूर्ण होत आहेत. अभेद्य आद्य पदकाच्या 16 धावा 1 विकेट गमावली आहे. गोलंदाजी मार्कर आता येतोय ऋत्विक. ऋत्विक महाजन ऋत्विक महाजन 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 8 ओव्हरची मॅच. क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही संघांसाठी मात्र करो या मरो अशी लढत असेल. जिंकावत लागेल या चषकामध्ये जर सेमीफायनलला पोहोचायचं असेल. हा सामना फार महत्वाचा आहे. लीग मॅच मध्ये काय केलं, किती सामने जिंकले, किती गमावले हे मात्र विसरावं लागेल. या मॅच मध्ये लढावं लागेल. हा चेंडू परत एकदा वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने एक वेगळाच वेग धारण केला. ऋत्विक महाजनची मात्र एक जबरदस्त गोलंदाजीची सुरुवात. पहिला चेंडू वेगवान होता. 16 धावा धावफलकावरती. कृष्णा कालेकर बाद झाल्यानंतर धावफलकाला अगदी ब्रेक लावला गेलाय. ऋत्विक परत एकदा राईट अप ओव्हर द विकेटने. ऋत्विकचा हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. सँडी तिथे मात्र क्षेत्ररक्षण करेल. चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षणाचं जाळं आतापर्यंत मात्र बिनलं गेलंय. अभेद्य वाद्य पथकाला मात्र हे जाळं तोडून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. अगदी पाहिलं तर 8 षटकार सामना आणि या मैदानामध्ये पाहिलं तर 80-85 धावा सहज मात्र चेस केल्या जातात. म्हणजे इथे एक मोठं टार्गेट इथे सेट करणं गरजेचं असेल आणि तो प्रयत्न इथे मात्र अभेद्य वाद्य पथकाचा आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने रमन बाग हा संघ पाहिला तर एक मोठ्या ताकदीने लीग मॅच मध्ये खेळला होता. आज रमन बागला देखील स्वतःला सिद्ध करायची वेळ आहे. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये अगदी बदल. डीप स्कोर लेग, डीपचा कव्हर, लॉंग ऑफ, त्यानंतर लॉंग ऑन कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री वरती तैनात केले गेलेत आणि इथे हा चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता. वाईट बॉल. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीत समांतर. कळवलं धाव आहे अवांतर. एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 18 धावा. पंचाच्या भूमिकेमध्ये जितू लोंढे सर आणि अतुल डोगे सरांना आपण पाहतोय. त्याचबरोबर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये स्वप्नील सर आणि राकेश शिंदे सरांना आपण पाहतोय. इथे हा चेंडू अगदी पाहिला तर परत एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र व्हाईट बॉल. अब की बार व्हाईट बॉल की बोछार. 2 चेंडू मात्र व्हाईट बॉल. शिमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 चा सोहळा आपण पाहतोय. शिमुद्रा वाद्य पथकाचं मात्र एक भरदार आयोजन नियोजन या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. ऑफिशियल टीमचं मात्र कौतुक करावं लागेल. कोणत्याही प्रकारची कमतरता त्यांनी या स्पर्धेमध्ये दिसून दिली नाही. फटका जोरदार होता. फुल टॉस चेंडू सजवून दिला, स्वीकार केला, भिरकावून दिला.
सीमारेषा पार आणि ते पंचांचा मात्र बिमर चेंडूसाठी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे मात्र सूचना केली आहे, पाहिलं जाईल हा चेंडू बिमर होता का वेस्टलाईनच्या वरती होता का, हा चेंडू मात्र पाहिला जाईल. कंबरेच्या वरती चेंडू असेल तर पाहूया निर्णय काय येतोय. एक हा चेंडू मात्र महत्वाचा असेल. फुल टॉस चेंडू खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा रोहन जोशीने मात्र घेतला. आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. नो बॉल आणि त्यावरती आलेला खनखनीत सनसनीत चौकार आणि त्यानंतर आता असेल फ्री हिट. जो धावफलक अगदी शांत झाला होता, जो धावफलक अगदी थांबला होता, त्या धावफलकाला परत एकदा गती मिळतीये, स्पीड मिळतोय. परत एकदा धावफलक रुळावर आलाय. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि आता फ्री हिटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्गावर परत एकदा ऋत्विक महाजन परत एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. समोर असेल रोहन जोशी. रोहनसाठी हा चेंडू परत एकदा चांगला होता, तितका चांगला फटका देखील खेळला. मिड विकेट मध्ये हलकीशी चूक होते, गडबड होते आणि त्या चुकीचा फायदा घेत इथे मात्र दुहेरी धावा. या चुका मात्र टाळाव्या लागतील, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या मात्र नंतर फार मागात पडतात. एक एक धावेने अनेक संघांना आपण पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहिलं. वर्ल्ड कपच्या सारख्या मोठ्या स्पर्धेमधून दक्षिण आफ्रिका अनेक वेळा 1 धावेमुळे बाहेर गेले. त्यामुळे छोट्या चुका मात्र सुधाराव्या लागतील. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा चांगला फटका, परत एकदा तो क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, यावेळेस मात्र चूक नाही आणि इथे अगदी पाहिलं तर एक सिंगल धाव. आयुष्यामध्ये नेहमी छोट्या छोट्या ज्या चुका असतात त्या सावरायचा प्रयत्न करा, म्हणजे मोठ्या चुका होणार नाही. कारण आपल्याला नेहमी आपण पाहिलं ना, तेच ही छोट्या दगडांपासून लागते, डोंगरापासून आपल्याला कधी ठेस लागत नाही. त्यामुळे आयतोवर छोट्या चुका मात्र सुधारा, मोठ्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. 27 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू धाव, फुल टॉस चेंडू, वा फॉलो थ्रू मध्ये ऋत्विकने मात्र चेंडूला थांबवलं. जवळपास त्याने फलंदाजाला धमकीच दिली, धावलात तर विकेट मिळेल. थांबवलं. एक टशन मात्र पाहायला मिळते, खुन्नस पाहायला मिळते आणि टशन क्रिकेटच्या मैदानामध्ये गोलंदाज आणि बॅटर मध्ये असणं फार गरजेचं असतं. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते त्याचबरोबर एक सिंगल धाव आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आपण गोलंदाज आणि फलंदाजामध्ये चुरस नक्की पाहिली, खुन्नस नक्की पाहिली. 3 ओव्हरचा खेळ, 28 धावा, 1 फलंदाज बाद, अशी चुरस नक्की वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा सामना सुरू असताना पाहिली होती. विन रिचर्ड ज्यावेळेस बॅटिंग करत होते तेव्हा न्यूझीलंडचा एक गोलंदाज वारंवार बाउन्सर चेंडू टाकत होता आणि ते बाउन्सर चेंडू चेहऱ्यापासून जात होते. त्यावेळेस गोलंदाज बॅटर जवळ गेला, म्हणाला मित्रा चेंडू गोल आहे, लाल आहे, जवळपास 1 किलोचा आहे, दिसला तर मार. वेस्ट इंडिजचा फलंदाज मात्र चिडला होता, एका चौतळलेल्या वाघाच्या शिफ्टावरती पाय दिला होता. परत गोलंदाज आला, बाउन्सर चेंडू टाकला आणि तो बाउन्सर चेंडू जसा आला तसाच हुकचा एक लाजवाब फटका पाहायला मिळाला. चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. बॅटर शांत राहिला नाही, अगदी गोलंदाज जवळ गेला, म्हणाला मित्रा चेंडू गोल आहे, लाल आहे, जवळपास 1 किलोचा, तू मैदानाच्या बाहेर जा, शोधून परत घेऊन ये, परत चेंडू टाक, तुला परत मैदानाच्या बाहेर मारेल. या मात्र गमती जमती खुन्नस मात्र असते आणि तशीच खुन्नस इथे देखील पाहायला मिळाली. बघाच्या चेंडूवरती आपण पाहिलं ऋत्विक आणि प्रत्येक मध्ये थोडीशी चकमक. 28 धावफलकावरती आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू आणि यावेळेस प्रतीकच्या बॅट मधून घणाघाती प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा. जसा चेंडू आला तसाच मात्र त्या चेंडूच्या स्पीडचा वापर केला, गतीचा वापर केला. ते चेंडू मात्र एक सुंदर फटका प्रतीक लवळेकरच्या बॅट मधून खेळला गेला, चौकार. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4th षटक प्रगतीपथावर.
यावेळेस हा चेंडू वाह कला दाखवली क्रिकेटचा मात्र एक सुंदर फटका प्रॉपर क्रिकेटिंग शॉट फक्त चेंडूला दिशा दाखवली बॅक टू बॅकचा चौकार सत्यजितच्या गोलंदाजीवरती मात्र आतापर्यंत प्रतीकची जीत होतीये 2 चेंडूवरती 2 चौकार सत्यजित पाले परत एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय 2 चौकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत आले हो यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अगदी इथे गोलंदाजावरती सुरुवातीच्या 2 चेंडूवरती प्रतीकने मात्र करामत दाखवली वजल मारली होती आणि अगदी प्रेशर गोलंदाजावरती वाढवण्याचा प्रयत्न स्टेपाडून फटका खेळण्याचा प्रयत्न अचूक ओळखला होता सत्यजितने यावेळेस सत्यजितचा मात्र हा चेंडू डॉट बॉल यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर वेगवान चेंडू होता समजू शकला नाही 2 चेंडू होती 2 चौकार पुढचे 2 चेंडू मात्र डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव इथे टाकले गेले 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 36 अजूनही 2 चेंडूचा खेळ पूर्ण शिल्लक असेल 36 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय प्रतीक 11 धावांवरती बॅटिंग करतोय रोहन देखील 11 धावांवरती कृष्णा कालेकर मात्र हिट विकेटचा शिकार झाला प्रसादने मिळवलेली त्याची विकेट आपण पाहिली होती त्यावेळेस परत एकदा चेंडू हवेत अगदी खेळायचा होता गेला गुड्डे अगदी चेंडूला खेळायचा प्रयत्न केला होता वाशीला चेंडू गेला काशीला एक्स्ट्रा रन मात्र इथे मिळेल धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या 37 शेवटचा एक चेंडू आणि या चेंडू नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल अतिरिक्त खेळाडू लक्षात ठेवा 4 ओव्हरच्या नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत 37 धावा 37 रन शेवटचा एक चेंडू गोलंदाजी मार्कर परत एकदा सत्यजित रोहन यावेळेस मात्र फार दूरवरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू मध्ये अगदी पाहिली तर गती परिवर्तन केलं होतं चेंडू मात्र डॉट बॉल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेटचं नुकसान धाव फलकावरती धावा 37 रन ऑन स्कोर बोर्ड अगदी स्क्रीनवरती पाहताय तुम्ही कॅमेरामॅन आज मात्र मला वाटतं कॅमेरामॅन IPL मधनं डायरेक्ट इथे आलेत कॅमेऱ्यावरती अगदी पाहतोय रोड रोलर वरती देखील बसून सामन्याचा आनंद घेताना आपण प्रेक्षकांना पाहतोय ऑफिशियल टीम क्या बात आहे जे अगदी इथे कुठेही चेंडू गेला तर तो परत आणण्यासाठी ऑफिशियल टीम मात्र मैदानाच्या चारी बाजूला अगदी पसरली आणि कुठल्या प्रकारचं इथे सामना थांबणार नाही याची काळजी मात्र ऑफिशियल टीम घेते ओके आता आपण दुसऱ्या एंडने गोलंदाजी करणार त्यामुळे मागच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत ना साइड स्क्रीनच्या इथे शिवमुद्रा प्रीमियर लीगचा जो बॅनर आहे तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं बाजूला घ्या आमची ऑफिशियल टीम त्यांना विनंती आहे तिथे जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करा सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी कुलकर्णी ऑर्थोपेडिक सर्जन यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत साइड स्क्रीनच्या इथे जे प्रेक्षक बसले त्यांना थोडंसं बाजूला घ्या समोर आपला शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगचा जो बॅनर आहे व्हाईट कलरचा त्याच्या समोर जे प्रेक्षक बसले त्यांना थोडंसं बाजूला घ्या अमृता थोटे ते मुलांना उठून तिथनं मागे जा मागे बॅनरची तर बसलेत ना मुलं त्यांना सगळ्यांना उठव बॅनरच्या इथनं सदोतीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय एक फलंदाज बाद 37 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय ऑफिशियल टीमचं मात्र कौतुक कौतुकास्पद नक्कीच कामगिरी या ठिकाणी शिवमुद्रा वाद्य पथकाने केली कारण क्रिकेटच्या सोहळ्यासाठी तामझाम मात्र पाहिला एक सुंदर आयोजन नियोजन एक शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहिली सर्व वाद्य पथकांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असताना एक चांगल्या दर्जाचा खेळ देखील गेला आणि अगदी क्रिकेटच्या
खेळाला मात्र एक वेगळा दर्जा मात्र त्यांनी निर्माण करून दिला. एक चांगल्या शिस्तीचं पालन केलं. कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं नाही आणि पुढे देखील पाहायला मिळणार नाही. कारण वादक जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरतात ते एका वेगळ्या शिस्तीचं पालन करतात. ती कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही, कुठल्या प्रकारचं कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची काळजी मात्र हे सर्व वादक घेतात. आज हे वादक सर्व क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरलेत. धाव फलकावरती आपण पाहतोय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा, 37 रन ऑन स्कोर बोर्ड. आणि ते परत एकदा अपील 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 आणि ते फलंदाज मात्र बाद. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सन्माननीय संजयजी दावडे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये सन्माननीय संजयजी दावडे यांचं सहर्ष सहर्ष स्वागत केलं जात आहे. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल संजयजींचं मनापासून धन्यवाद. मयुरेश सासकरने मात्र चांगले काम सगळ्यासाठी केलं आणि विकेट मात्र इथे मिळवली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल साईराज. नवीन बॅटर मैदानामध्ये साईराज. 37 धावांवरती दुसरा फलंदाज बाद. प्रसाद गारे पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवली. काल प्रसाद गारेने आज गोलंदाजी केली, पहिल्या ओव्हरमध्ये देखील आला. 11 धावा खर्च केल्या होत्या. त्या ओव्हरमध्ये एक विकेट देखील मिळवली होती. या ओव्हरमध्ये सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवली. जो प्रतीक अगदी धोकादायक ठरू पाहत होता त्या प्रतीकला मात्र त्याने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला, डगआउटला पाठवून दिलं. पहिल्या चेंडूवरती विकेट. 37 धावा, 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय साईराज. साईराज पहिला चेंडू मात्र मोठा फटका खेळण्या प्रयत्न. आता पाहिलं तर 2 लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मी मगाशी आपण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनने टीमला पाहत होतो, आता दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज हे मैदानामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. आज मला वाटतं प्रतीक यांची फॅमिली इथे आली नाही म्हणून लवकर आउट झालेत. त्या दिवशी अगदी फॅमिलीला घेऊन आले होते तर मोठी बॅटिंग प्रतीक यांनी केली. जास्त विराट कोहली देखील अनुष्का यांना घेऊनच जातात मैदानामध्ये, तेव्हा ते शतक ठोकतात. इथे पाहिलं तर एक सिंगल धाव, 38 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आज अगदी पाहिलं तर अनेक महिला भगिनी देखील मैदानामध्ये आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. क्रिकेटसाठी मात्र आज अगदी पाहिलं तरी सर्व खेळाडू मैदानामध्ये आलेत. घरी अगदी काय वेळेस भांडण करून आले असतील, घरी सांगून आले असतील लवकर येईल, अगदी सुट्टीचा दिवस एन्जॉय करूया असं सांगून मैदानामध्ये आले असतील, पण आज क्रिकेटच्या खेळाला मात्र त्यांनी महत्व दिलंय. फटका जोरदार, चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला डिपॉझिट केलं समोरच्या प्लॉट मध्ये. एक मोठा फटका, षटकार. रोहन जोशीच्या बॅट मध्ये मात्र हा चेंडू इतका दूरवर गेला, आयोजकांना चेंडू मात्र बदलावाच लागेल. इतका दूरवरती, अगदी आउट ऑफ द स्टेडियम हा चेंडू मात्र खेळला गेला. प्रसाद गारेवरती मात्र आक्रमण केलं. ज्या प्रसादने विकेट मिळवली होती पहिल्या चेंडूवरती, त्या प्रसादला दाखवलं अजून मैदानामध्ये रोहन जोशी बाकी आहे आणि त्याची बॅटिंग मैदानामध्ये सुरूच आहे. षटकार मात्र फार जबरदस्त होता. 44 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद, 44. शेवटचे अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील या ओव्हरचे आणि आतापर्यंत धावफलकावरती पाहिलं तर 7 धावा आल्या. मॅजिक ओव्हरचं षटक म्हणजे इथे 10 धावा बनवणं गरजेचं असेल. प्रत्येक 10 चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे, सिंगल धाव येते आणि सिंगल धावीबरोबर धावफलक मात्र पुढे सर केलं. 45, 8 धावा आल्या म्हणजे 2 धावा या चेंडूवरती घ्याव्या लागतील. अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक, 2 धावा या ओव्हर मध्ये गरजेचं असेल, नाही तर लेने की देणे पड सकते. धावा मिळणार नाही, धावा उलट कमी होऊन जातील. या धावा बनत त्यातून 5 धावा मात्र कमी केल्या जातील. 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
आणि यावेळेस हा चेंडू मात्र इथे निर्धाव निर्धाव अपील तिथे गेली, पंचांनी अपील मात्र फेटाळली आहे. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा. 5 धावांची पेनल्टी बॅटिंग टीमला असेल, म्हणजे 5 धावा नंतर जेव्हा सेकंड इनिंग सुरू होईल त्यांच्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. तिथून 5 धावांपासून धावफलक सुरू होईल रमणबाग संघाचा. जबरदस्त गोलंदाजी प्रसाद गारेने मात्र केली. विराज राऊत नवीन गोलंदाज. प्रसाद गारेची गोलंदाजी पाहिली तर 2 ओव्हर त्याने हाताळले. संघासाठी अगदी तेज गोलंदाज म्हणून, प्रमुख गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत असताना त्यांनी गोलंदाजीमध्ये धावा वाचवल्या देखील. आणि टीमची जेव्हा सुरुवात होईल 5 धावा त्याच्या जमा देखील आहेत. संघामध्ये 5 धावा देखील जमा होत आहेत. जी 5 धावांनी धावफलक सुरू होईल. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा. 2 फलंदाज बाद. आता डगआउट मधनं आवाज जात आहेत खेळाडूंपर्यंत की आता आप छोडो नाही आप तोडो. 45 धावा. 18 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि या 18 चेंडूमध्ये जवळपास 30-35 धावा बनवण्याचा विचार मात्र केला जाईल. रोहन जोशी जोपर्यंत मैदानामध्ये हे धावफलक बनवलं जाऊ शकतं. फुल टॉस चेंडू होता. बॅटवरती चेंडू हवा तसा आला नाहीये. एक सिंगल धाव फक्त मिळेल. हा फुलटॉस चेंडू रोहन अगदी तयार असता, फुटवर्कचा एक चांगला वापर केला असता तर हा चेंडू देखील मैदानाच्या बाहेर खेळता आला असता. पण इथे थोडीशी कमतरता या शॉटवरती नक्कीच जाणवली. फक्त एक सिंगल धाव. 46 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. शॉर्टपिच चेंडू इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक तिथे धावत आले. दोघांनाही झेल टिपता आला नाही आणि ते दुहेरी धावा मात्र पूर्ण होत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे अगदी झटपट पूर्ण केल्या गेल्या. धावफलकावरती आपण पाहतोय 48 धावा. साईराज बरे मैदानामध्ये आपण पाहतोय 3 धावांवरती बॅटिंग करतोय. दोघं लेफ्ट हँडेड बॅटर आता मैदानामध्ये आणि अगदी फायदा मात्र घेण्याचा प्रयत्न करतात. पण गोलंदाज आतापर्यंत मात्र फलंदाजांना शांत ठेवले. परत एकदा चेंडू हवेत फटका फसला. झेल टिपला. 3रा फलंदाज इथे मात्र माघारी परतेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर प्रज्वल पवार मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रज्वल पवारला मात्र आता मोर्चा सांभाळावा लागेल. रोहन जोशी सोबत मात्र एक चांगलं भागीदारी बनवावी लागेल आणि चांगल्या धावा या जमवाव्या लागतील तर मात्र अभेद्य वाद्य पदक मात्र सेमीफायनल मध्ये जाण्याचं स्वप्न बघू शकेल. गोलंदाजासाठी काहीतरी निर्माण करून ठेवावं लागेल. आयुष्य आणि क्रिकेट, आपलं निजी आयुष्य आणि क्रिकेट फार एकमेकाशी जुळलेलं आहे. मी कसं ते मी नक्की सांगेल. आपण नेहमी विचार करताना करत असतो की खर्च करने से पहले कमाना सीखिए. खर्च करने से पहले कमाना सीखिए. क्रिकेट क्या है, खुद ही जान जाओगे. बैटिंग करो तो रन बनाओ, वरना फील्डिंग में बहुत से रन बचाने पड़ेंगे. तर बॅटिंग करताय तर बरेचशा धावा बनवाव्या लागतील, नाही तर फिल्डिंग मध्ये कसरत करावी लागेल. अशात मध्ये कमाई आपली किती, आपण खर्च किती करतो हे देखील आपल्याला पाहावं लागतं. त्यामुळे आता बॅटिंग करताय तर चांगलं धावफलक अभेद्य वाद्य पथकाला बनवावे लागतील. अन्यथा रमणबाग हा सामना कधी घेऊन जातील कळणार देखील नाही. धावा आणि ते वा, रोहनच्या बॅट मधनं फटका जोरदार. क्षेत्ररक्षकाला कळालंच नाही चेंडू गेला कुठे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराने धावफलक मात्र पुढे सरकेल. 53 रन. एका बाजूने आपण पाहिलं तर रोहन जोशी मात्र विघ्न हारता बनून धावून आलाय. अगदी ओपनिंगला बॅटिंगला आला, अजून देखील मैदानामध्ये तो बॅटिंग करतोय. तळ टकून आहे, अगदी पर्वतासारखा अट्टळ आहे. मैदानामध्ये लढतोय, झगडतोय. संघासाठी धावा मात्र जमवतोय. रोहनची बॅटिंग मात्र लाजवाब आतापर्यंत आपण पाहिली. 11 चेंडूमध्ये 23 धावांचा सुसाट खेळ रोहन जोशीचा मैदानामध्ये सुरू आहे. रोहनसाठी हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी पाहिलं तर उजव्या पायाचा वापर फुटवर्क केला, पण डावा पाय मला वाटतंय तो तिथे विकेट वरती खिळा मारून ठोकून ठेवला होता. फुटवर्कचा अभाव आणि इथे हा चेंडू मात्र डॉट बॉल. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा, 53 रन ऑन स्कोर बोर्ड.
गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज येईल प्रज्योत, ज्याने पहिलं षटक हाताळलं तो प्रज्योत आता गोलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळेल. अगदी इथे पाहिला तर संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे आणि तो संघर्ष अगदी दोन्ही संघांचा फार मोठा रंगला गेलेला संघर्ष. आयुष्यामध्ये सहजासहजी तुम्हाला काहीच मिळणार नाही. संघर्ष हा मैदानामध्ये करावा लागेल, आयुष्यामध्ये करावा लागेल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हातोडे के गाव, कोई पत्थर भी भगवान नहीं होता. म्हणून इथे संघर्ष हा आता मात्र पाहावा लागेल. कोणत्या संघाचा संघर्ष मोठा, अगदी आयुष्यामध्ये जितका संघर्ष मोठा विजय तितकाच मोठा असेल. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव 53 रन, 53 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद 53. 7वं षटक प्रगतीपथावर, अजूनही 11 चेंडू मात्र शिल्लक आहेत. यावेळेस टेपाडून खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव आली. चेंडूने मात्र दिशा बदलली आहे, पण फक्त एक सिंगल धाव घेतली जाईल कारण रोहन जास्तीत जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडवरती खेळणं गरजेचं असेल. रोहन इथे मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आता पुन्हा एकदा सज्ज होईल. 12 चेंडू मध्ये 23 धावांचा सुसाट खेळ आपण पाहिला. एका बाजूने अगदी पाहिलं तर खेळाडू मैदानामध्ये आले, हजेरी लावली, मैदानाच्या बाहेर गेले, आव जाव सुरू होती. पण एका बाजूने रोहनने मात्र एका बाजूने किल्ला लढवत ठेवला, खिंड लढवत ठेवली. पण दुसऱ्या बाजूने अगदी गोलंदाजाने मात्र जबरदस्त कामगिरी केली. तोपर्यंत पाहिलं तर 6 षटकाचा खेळ झालाय. 3 विकेट इथे गमावल्या गेल्या, 54 धावा. रोहन मात्र परत एक धावांसाठी चेंडू खेळाकडे बंद क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा इथे मात्र प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव. 7व्या षटकामध्ये अगदी पाहिलं तर सिंगल धाव मात्र पूर्ण होतात. पण अगदी इथे पाहिलं तर एक मोठा स्कोर कार्ड बनवायचा असेल, विजयाची दिवाळी तुम्हाला साजरी करायची असेल तर सिंगल डबलच्या लवंगी फटाक्याने काम होणार नाही. तुम्हाला चौकार षटकाराची सुतळी भाव मैदानामध्ये वाजवायला लागेल तर दिवाळी साजरी होईल. अन्यथा असे डॉट बॉल गेले तर आपण परवा दिवशी शिमगा साजरा केलाय, परत शिमगा साजरा करावा लागेल. 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, 3 फलंदाज बाद 55. 7वं षटक हे प्रगतीपथावरती आपण पाहतोय. प्रेक्षकांना देखील आपण आनंद घेताना या स्पर्धेमध्ये पाहिलं. इथे परत एकदा चेंडू मात्र हवेत खेळला, क्षेत्ररक्षक तिथे तयार, टिपला झेल आणि 4था फलंदाज इथे बाद. सहा 6.5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 55 धावा, 4 फलंदाज मात्र बाद झालेत. एका बाजूने पडझड मात्र सुरूच आहे. रोहनला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न बॅटरने करावा, पण इथे बॅटर देखील मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. आर्या दांगड नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. शेवटचे 7 चेंडू मात्र शिल्लक, आखरी 7 गेंदे. धावांचा पाहूया कितपत धावा इथे बनवल्या जातील. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, 55 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. आर्यसाठी हा चेंडू, आर्य मैदानाच्या आत, चेंडू मैदानाच्या बाहेर. आर्य दांगडच्या बॅट मधून दांडगा फटका, चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार. आर्य दांगड अगदी पाहिलं तर 5व्या नंबर साठी बॅटिंग साठी आला. 61 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावा. आल्या आल्या आर्यच्या बॅट मधनं मोठा फटका, षटकार पाहायला मिळाला. अगदी आता प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की कॅप्टनने हा कोहिनूर हिरा झाकून कुठे ठेवला होता, जो आल्या आल्या पहिलाच प्रकाशमय झाला. पहिल्या चेंडूवरती खेळलेला षटकार, 61 धावा. शेवटचे 6 चेंडू, हे 6 चेंडू अद्य पदकासाठी फार महत्वाचे असतील. गोलंदाजांनी पाहिलं तर आतापर्यंत धावफलकाला अंकुश लावून ठेवला होता. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार, 61 धावांवरती संघ पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू, गोलंदाजी मार्ग संदीप.
संदीपचं स्वागत मात्र करण्याचा प्रयत्न होता, सिंगल धाव. आणि परत एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आर्य दांगट, एक चेंडू 6 धावा आर्यने बनवल्या. दुसऱ्या बाजूने रोहन जोशी 14 चेंडू मध्ये 25 धावांचा सुंदर खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर या येणाऱ्या 5 चेंडू मध्ये जवळपास 7 धावा अजून बनत होते असं दाखवलं जात आहे. पण बॅटरने मात्र त्याची कमाल दाखवली तर एक मोठा स्कोरबोर्ड इथे तयार होईल. त्यावेळेस परत एकदा चेंडू मात्र हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक तिथे धावत आला आणि ते झेल सुटला. प्रयत्न मात्र फार चांगला होता, झेल मात्र होऊ शकला नाही. एक सिंगल धाव मात्र पूर्ण होते. अगदी शेवटच्या ओव्हर मध्ये येणारी प्रत्येक धाव ही फार डोकेदुखी ठरू शकते. इथे झेल टिपला असता फलंदाज देखील बाद झाला असता, एक धाव देखील वाचवता आली असती आणि सेट फलंदाज रोहन नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबवता आला असता. स्ट्राईक रोटेट झाली आणि ते हा चेंडू अगदी पाहिला तर स्लोवर होता, गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू फसवा चेंडू होता. फसवलं तिथे रोहन जोशीला, चेंडू मात्र इथे निर्धाव. संदीप शिंदे सँडी गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. सँडीचे अगदी 3 चेंडू आपण पाहिले, 2च धावा सँडीने या ओव्हर मध्ये आतापर्यंत खर्च केला. यावेळेस हा चेंडू मात्र सँडीचा खराब होता, शॉर्ट पिच होता, फाईन लेग दरम्यान चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्मान्य हर्षलजी रसाळ यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. हर्षलजी रसाळ साहेबांचं शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग या चांगल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व आयोजक कमिटीकडनं मनापासून धन्यवाद. 67 धावा, 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. यावेळेस परत एकदा ऑन साइडला चेंडू होता, फटका चांगला खेळाय, फिल्डर तिथे मात्र तयार, चांगली फिल्डिंग आणि चेंडूला थांबवलं. 2 धावा मात्र रोखता आल्या नाही. दुहेरी धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. 69 धावा, शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक. एक धावेसाठी फार मोठी धाव आपण पाहिली. अगदी या स्पर्धेचं मगाशी गाणं आपण ऐकलं त्यामध्ये धाव हा शब्द बऱ्याच वेळा आहे, कारण इथे धाव करावीच लागते. आयुष्यामध्ये सहजासहजी काय मिळत नाही, धावावं लागतं, पळावं लागतं, लढावं लागतं, झगडावं लागतं, त्यावेळेस तुमचा हक्क तुम्हाला मिळवता येतो. 69 धावा या धावफलकावरती आपण आतापर्यंत पाहतोय. शेवटचा एक चेंडू गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. सँडी स्ट्रायकिंग एंडवरती रोहन जोशी, ओपनिंगला आलेला बॅटर, अगदी शेवटच्या ओव्हर पर्यंत तो मैदानामध्ये थांबून आहे. संघाची मदार मात्र त्याने चांगलीच उचलली आणि अगदी थांबून ठेवलंय तिथे, रोखलंय तिथे. इथे मात्र चेंडू हवेत आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 75 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या. 8 ओव्हरचा खेळ संपला, धावफलकावरती लावल्या गेल्या 75 धावा. विजयासाठी 76 धावांचं टार्गेट. अगदी काय होतं, एखादा झेल सुटल्यानंतर मगाशी जो झेल सुटला तिथे रोहन स्ट्रायकिंग एंडवरती आला, एक रन देखील मिळाली. त्यानंतर रोहनने मात्र 8 धावा त्या बनवल्या. रोहन नॉन स्ट्राईकला असतात तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. धावफलकावरती बनवल्या गेल्या 75, विजयासाठी 76 धावांचं टार्गेट. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला अभेद्य 11 लगेच मैदानामध्ये उतरा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रमन बाग आपल्या आघाडीचे 2 बॅटर लगेच तयार करा. रमन बाग आपल्या आघाडीचे 2 बॅटर लगेच तयार करायचे आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आघाडीचे 2 बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. पंच्याहत्तर धावा बनवले गेल्या, 76 धावांचं टार्गेट आणि 5 धावा सुरुवातीलाच ऍड होतील, ज्या मागाशी पॅनल्टी मधून ज्या बॅटिंग टीमला मिळाल्या होत्या. आता बॅटिंग टीमला जी पॅनल्टी मिळाली होती, आता म्हणजे रमनबाग संघाचा डावफलक हा 5 धावांपासून पुढे चालू होईल. विजयासाठी 76 धावांचं टार्गेट.
उद्यापासून उद्याच एक दिवस आहे. उद्याच करा काय करायचं ते उद्याच करा फक्त. गोळी नाही देणार तर काय देणार? मागाशी तुम्ही काय मागत होता? लॉलीपॉप, त्याच्या ऐवजी आलीपॉप. सरांना एक शांत राहायची गोळी द्या. लॉची इथं ऑ दिलं तुम्हाला. हो शैलेश सर, सरांना एक शांत राहायची गोळी द्या. एवढं सोडून बोला. काय मी जाणार आहे, ही मॅच झाली की जाणार आहे. आम्हाला टीम मध्ये घेतलं तर आम्ही खेळायला थांबणार. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते, प्रज्योत आणि संदीप. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच मॅच चालू करून घ्या. 76 धावांचं टार्गेट. उभेदेव आत्मतक विरुद्ध रमणबाग या दोन संघा दरम्यान हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. रमणबाग संघाचा खेळ मैदानामध्ये सुरू झाला आणि रमणबागच्या चाहत्यांचा आवाज मला वाटतंय मैदानाच्या बाहेरून देखील आतमध्ये येतोय. त्या घोषणा मात्र ऐकायला येतात. रमणबाग संघासाठी मात्र चाहते मैदानाच्या चौफेर अगदी आहेत. छोटे खेळाडू देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. झालं मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू साईराजचा पहिला चेंडू हवेत आणि ते क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडूने चकवा दिला. चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार. रमणबाग संघासाठी चौकार. तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय सोपवलाय. चला स्वप्नील सर. तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय सोपवलाय. पाहूया चौकार होता का षटकार. किती अंतर आतमध्ये चेंडू पडलाय का बाहेर पडलाय हे पाहिलं जाईल. पहिल्याच चेंडूवरती मात्र बिमर चेंडू देखील चेक. बिमर चेंडू साठी मात्र इथं पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतला. बिमर चेंडू इथे चेक केला जाईल. फुल टॉस चेंडू होता आणि त्यावरती एक चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू होती, अगदी सुरुवात चांगली होते. चौकार तर आलाय, पण पाहूया नो बॉल आहे का नाही हे चेक केलं जाईल. रमणबाग संघाचा डावफलक मात्र सुरू झाला. पहिल्या धावा अगदी 5 धावाने डावफलक सुरू झाला होता. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण जितू लोंढे सरांना पाहतोय स्क्रीन वरती. जितू लोंढे सरांचं मात्र एक सुंदर काम या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. स्कोअर लेग मध्ये अतुल रोगे सरांना आपण पाहतोय. पंचाचा इशारा आलाय नो बॉल. नो बॉल आणि इथे अगदी पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. म्हणजे अगदी पाहिलं तर चौकार देखील आला. पंचांचा निर्णय देखील नो बॉल. बिमर चेंडू मात्र हा पंचांचा पहिला निर्णय आला नो बॉल आणि चौकार. धावफलक मात्र पुढे सरकेल. 10 धावा 10 रन. कोणताही चेंडू आतापर्यंत पूर्ण झाला नाही. म्हणजे इथे अजूनही पाहिलं तर 48 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 66 धावा अजून बनवाव्या लागतील. फ्री हिट आणि फ्रीडचा चेंडू. हा चेंडू मात्र वेगवान होता. गतीने मात्र इथे बीट केलं. गोलंदाजी मार्कर आपण साईराज मरेला पाहतोय. एक ताकदवान चेंडू होता.
चेंडू मात्र इथे निर्धाव टाकला गेला. साईराज परत एकदा गोलंदाजी मार्कर डावखुरे शैलीचा गोलंदाज तेच तारा तेच गोलंदाजी इथे मात्र आता पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी पाहिलं तर पॉईंट क्षेत्ररक्षकाला चकवा दिला. फटका होता. काय फटका खेळला तेज होता. चनू बॅट मधनं बंदुकीची गोळी निघावी आणि ती सीमारेषेला भेदत बाहेर जावी. चौकार इथे मात्र खेळला गेला. रमणबाग संघासाठी मात्र 4 धावा. जबरदस्त फटका. दुसरा चौकार या ओव्हर मधील. जितका वेगामध्ये चेंडू आला तितक्याच वेगामध्ये तो बाउंड्रीच्या बाहेर पाठवला गेला. साईराज परत एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. प्रज्योतची मात्र सुंदर बॅटिंग मैदानामध्ये सुरू झाली. प्रज्योत यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक सिंगल धाव. रोहन जोशीचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं. फक्त एक सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंडवरती असेल आता संदीप. शेवटचं षटक ज्याने हाताळलं तो संदीप आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. हा चेंडू संदीपने मात्र सोडून दिला. पाहिलं दिशा खराब होती चेंडूची. व्हाईट बॉल आणि अवांतर धाव आपल्या पदरी पाडत असताना संदीपला आपण पाहिलं. 16 धावा या रमणबाग संघाच्या आतापर्यंत पूर्ण होत आहे. ज्या प्रकारची बॅटिंग सुरू आहे असं वाटतंय 76 धावांचं आव्हान हे फार मोठं नसेल रमणबाग संघासाठी. पण अगदी इथे गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली परत एकदा कमबॅक करून दिलं एका दुसरी विकेट मिळवली तर मॅच परत एकदा रंगतदार स्थितीमध्ये पोहोचेल. लोअर फुल टॉस चेंडू होता. शांत डोक्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबेल तोपर्यंत एक सिंगल धाव. 17 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिलं तर हवेत खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच महत्वाचा असेल आणि ते झेल सुटला. सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय. सोन्याचा गोळा का तर ज्या बॅटरने मात्र धमाका केला त्याच बॅटरला मात्र जीवदान मिळालंय. एकोणीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ अगदी पाहिलं. ते सोन्याचा गोळा का म्हटला असेल कारण हा चेंडू अगदी झेल महत्वाचा होता. तो झेल मात्र सुटला आणि सोन्याचे तुकडे काय पडलेत का उद्या मला वाटते पाहायला येतील लोक. पण तो सोन्याचा गोळा तसा नव्हता. हा चेंडू होता. तो झेल सुटला. प्रज्योत परत एकदा स्ट्रायकिंग एंड होते असेल. 19 धावा. यावेळेस हा चेंडू वेगवान वेगवान वेगवान. अपील फार मोठं केलं तिथे. पाहूया पंचाचा निर्णय काय होतोय. पंच मात्र अगदी इथे दोन्ही पंच नक्कीच बातचीत करतील. निर्णय मात्र कळलं जाईल. मोठा निर्णय असेल. खळबळ होतीये. पाहूया निर्णय काय होतोय. आणि पंचाचा निर्णय आलाय फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज मात्र इथे बाद असेल. विकेट मात्र इथे गमावली. पहिला फलंदाज रमणबाग या संघाचा डगआउटला परतेल. मोठी विकेट. प्रज्योत इथे मात्र बाद होतोय. 11 धावा प्रज्योतने बनवल्या. 19 धावांवरती संघाला बसलेला पहिला धक्का. चला पंचाचा निर्णय आलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये यायचंय. पहिला धक्का पहिला आदरा. चला रमणबाग आपला नवीन बॅटर मैदानामध्ये पाठवून द्यायचंय. चेकिंग मात्र इथे सुरू असेल. पाहूया इथे चेक केलं जाईल की एज होती नाही होती. अगदी स्निकोमीटर नाहीये पण अगदी पंचाचा निर्णय तर आलाय. विकेट पण पाहूया.
निर्णय मात्र फार महत्वाचा असेल. 19 धावा. तिथे पंचाचा निर्णय मात्र ऑन फील्डच्या निर्णयावरती सामोरं राहावं लागेल आणि ते फलंदाज मात्र बाद. विकेटचं बंधन. पहिला फलंदाज रमणबाग संघाला बसलेला पहिला धक्का. अगदी एज साठी रिव्ह्यू घेऊच नका, कारण आपल्याला स्नेकोमीटर नाहीये, त्यामुळे तिथे फक्त ऑन फील्ड निर्णय द्यावा लागेल. बाकी इतर गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, पण एज साठी मात्र इथे रिव्ह्यू दिला जाणार नाही. कॉट बिहाइंडला रिव्ह्यू देऊच नका. ऑन फील्ड जो निर्णय असेल त्यावरती आपल्याला ठाम राहावं लागेल. प्रज्योत इथे मात्र बाद झाला. मोठी विकेट इथे गमावली गेली. नवीन बॅटर प्रसाद. एका बाजूने संदीप शिंदे, नवीन बॅटर प्रसाद घारे बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय. प्रसाद पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती आलेली विकेट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा, 19 रन ऑन स्कोर बोर्ड. आठ ओव्हरचा सामना आणि विजयासाठी 76 धावांचं टार्गेट असताना पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा आल्या. यावेळेस अगदी पाहिलं तर सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण पाहणार आहोत संदीप आणि प्रसाद ही जोडी मैदानामध्ये अगदी धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र करतायत. प्रसाद आता नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. जबाबदारी घ्यावी लागेल. संदीप शिंदे सोबत अगदी एक मोठी पार्टनरशिप बनवावी लागेल. अगदी पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्या, मोमेंटम मिळालाय. एक विकेट जरी गमावली असेल तरी देखील इथे बॅटिंग टीमने आतापर्यंत बाजी मारली आहे. 20 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये, अगदी एका ओव्हरच्या संबंधित 20 धावांचं धावफलक आतापर्यंत आपण पाहतोय. एकवीस धावा धावफलकात आपण पाहतोय. 1.2 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. एकवीस धावा या धावफलकात आतापर्यंत पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झालाय. ते मॅचला मात्र टर्निंग पॉइंट मिळालाय विकेट नंतर. संदीप शिंदे स्ट्रायकिंग गेटवरती आपण पाहतोय. अगदी एक तगडा खेळाडू म्हणून नक्कीच संदीप शिंदेकडे पाहिलं जातं. एक चांगली गोलंदाजी आपण संदीपची पाहिली. यावेळेस मात्र हा चेंडू वाईट बॉल. जो बॅटर आता बॅटिंग करतो ना संदीप शिंदे, अगदी महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये नाशिक संघाकडनं त्याने मात्र आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं. नाशिक संघाकडनं मात्र MPL सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण संदीपला पाहिलं होतं. आज संदीप अगदी शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये रमणबाग संघाकडून खेळताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत संदीपने केला, संघासाठी मात्र तो मैदानामध्ये थांबून आहे, ठाण बांधून आहे. पण दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर धावा बनवत गेल्या. पण विकेट आल्यानंतर अचानक धावफलकाला ब्रेक लागला गेला. जो धावफलक अगदी 80-90च्या स्पीडने धावता, त्या धावफलकाला अगदी ब्रेक नाही, डिस्क ब्रेक लावला गेला. 23 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय आशिष. एक सुरेख गोलंदाजी या ओव्हर मध्ये आपण आशिषची पाहतोय.
फुल टॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाहीये, चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. प्रसादच्या बॅट मधून आलेला हा सनसनीत फटका होता. आपलातून फटका अगदी पाहिलं, लोअर फुल टॉस परफेक्ट बॅट वरती घेतला, समोरच्या बाजूला खेळून काढलेला हा सुंदर फटका. आशिष गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय, तेज गोलंदाज, ताकदवान गोलंदाज. जितक्या स्पीड मध्ये चेंडू आला तितक्या स्पीड मध्ये प्रसादने चांगला पिक केला. लोअर फुल टॉस चेंडू खेळणं कधी कधी अवघड होऊन जातं, पण अगदी पाहिलं क्षेत्ररक्षक तिथे जवळपास कोणी नव्हता, परफेक्ट गॅप त्याने शोधली, 4 धावा वसूल केल्या. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 27. शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडू होता, खराब चेंडू. इथे हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. प्रसाद घारीची बॅटिंग आपण पाहतोय, बॅक टू बॅक 2 चौकार. इस बार गेंदबाज दिशा से भटके तो मिलेंगे फटके और 4 रन इस बार स्कोर बोर्ड पे बढ़ते हुए. लाईन लेन दिशेमध्ये मात्र बदल झाला, चुका झाल्या आणि त्या चुकाचा भुर्दंड मात्र भोगावा लागेल. चौकार मात्र इथे खेळला जातोय. प्रसाद घारे मैदानामध्ये आला आणि अगदी ज्या पद्धतीने मी मगाशी सांगितलं होतं, संदीप शिंदे मात्र शांत डोक्याने फक्त एका बाजूला विकेट टिकून आहे, तर दुसऱ्या बाजून जो बॅटर येतोय तो त्याने मात्र हात खोललेत, मोठे फटके खेळलेत. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 31 रन. परत एकदा हवाई हल्ला, यावेळेस शिवछत्रपतींचा छावा, मारल्या त्या 6 धावा, षटकार. नेक्स्ट मॅचचा टॉस, पुढच्या मॅचचा टॉस आता होणार आहे शिवमुद्रा विरुद्ध ऑलराऊंडर. एक्झिबिशन मॅच असेल, प्रेक्षणीय सामना. टॉस साठी दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस साठी या. धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. असं वाटलं होतं दुसरं षटक थोडंसं शांत होईल, संयमी होईल, स्लॉग ओव्हर जाईल. तिथे मात्र पहिले काही चेंडू चांगले टाकले होते, पण नंतरच्या 2 चेंडूवरती अगदी पाहिला तर 2 चौकार आणि 1 षटकार, म्हणजे शेवटचे 3 चेंडू फार मागणे ठरले. 37 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. प्रसादने मात्र सुरेख बॅटिंग इथे केली. ज्या प्रकारची बॅटिंगची गरज होती प्रसादच्या बॅट मधनं मात्र तेच फटके खेळले गेले. धावांचा अगदी पाऊस मैदानामध्ये पाडला गेला. 37 धावा. विजयासाठी आता समीकरण मात्र बदलत चाललंय. धावफलकावरती आता बनवायच्या आहेत त्या 36 चेंडू आणि 39 धावांची गरज. प्रेक्षकांना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आनंद मात्र प्रेक्षकांनी बराचसा घेतलाय. अगदी डगआउट फुल, अगदी प्रेक्षक गॅलरी फुल. उद्या फायनलचा दिवस, उद्या अगदी ऑनलाईन देखील प्रेक्षक मॅचचा आनंद घेतील आणि मला वाटते मैदानाच्या दिशेने प्रेक्षक जास्त घेतले जातील. शगुन चौक मला वाटते उद्या फुल होऊन जाईल. त्याचं वातावरण गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये असतं. शगुन चौकामध्ये थांबण्यासाठी जागा नसते, फक्त गणपती पाहण्यासाठी लोक जिथे जागा मिळेल तिथे गणपती पाहण्याचा आनंद घेतात, ढोल वादनाचा आनंद घेतात. उद्या देखील शगुन चौक तसाच फुल होऊन जाईल, कारण उद्या फायनलचा दिवस. अगदी अलका चौकामध्ये मला वाटते मान्यवरांची मात्र मांदियाळी सुरू होईल आणि ती बिलबाग चौकातून तुमच्यासाठी अनाउन्समेंट केली जाईल. समालोचन कक्षातून तुमच्यापर्यंत सूचना येतील. कुमटे चौक, गणपती चौक इथे मात्र खेळाडूंसाठी डगआउट असेल. प्रेक्षकांना तिथे मात्र थांबण्यासाठी जागा नाही, याची दक्षता घ्या. फक्त खेळाडू तिथे असतील. अगदी पाहिलं तर परत एकदा धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. त्या 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 39 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहे. सामना अगदी पाहिलं तर रमणबाग संघाच्या बाजूने बराचसा सामना झुकला गेलाय. जवळपास सेमी फायनल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा फार ताकदीने इथे केला होता. गोलंदाजी मार्कर आपण साईराजला पाहतोय. इथे 1 विकेट इथे गमावली गेली आहे, पण इथे अजून एका दुसरी विकेट सामन्यामध्ये परत एकदा टर्निंग पॉइंट येईल. प्रयत्न मात्र करतायत साईराज. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय 39 धावा.
साईराजचा हा चेंडू मात्र भन्नाट वेगवान, पण दिशा खराब, संघाची दशा देखील खराब होतीये. या एक्स्ट्रा धावांवरती मात्र अंकुश लावावा लागेल. अगदी पाहिलं तर धाव फलकावरती 76 धावांचं टार्गेट असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये जवळपास 39-38 धावा बनवल्या गेल्या आणि अजून देखील बराचसा धावफलक अगदी बऱ्याचशा ओव्हर बाकी असताना अशा प्रकारचे वाईट बॉल म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसनं मागून खाणारा शेजारी. 40 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस अगदी परत एकदा शांत डोक्याने मात्र संदीपने चेंडूला ग्लान्स केलं. एक सिंगल धाव ही धावफलकावरती घेतली जाईल. टॉस आता आपण करणार आहोत. कॅमेरामॅन दादांना विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे पोहोचायचं आहे कारण टॉस आपण तिथे घेणार आहोत. येस, धन्यवाद. शुभद्रा विरुद्ध ऑलराऊंडर्स विरुद्ध शिवमुद्रा एक्झिबिशन मॅच. टॉस त्या ठिकाणी केला होता आणि टॉस जिंकलाय तो शिवमुद्रा संघाने. टॉस जिंकलाय, कॉंग्रॅच्युलेशन. निर्णय काय? गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र घेतलाय आणि ऑलराऊंडर टीमला मात्र इथे नितीन वाडकर यांना मात्र बॅटिंग साठी प्राचार केलाय. कुणाल यांनी मात्र टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एक्झिबिशन मॅच यानंतर सुरू होईल. यावेळेस हा चेंडू अगदी शांत डोक्याने खेळ काढलाय. कृष्णा कालेकर तिथे चूक करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण घेतली जाते ती एक सिंगल धाव. धावफलक मात्र पुढे सर केलं. 42-42 रन. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला चेंडू खेळू काढला क्षेत्ररक्षकाची. तिथे बरीचशी धावपळ. एक सिंगल आली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव. धावफलक पुढे सरकला. 43. शिवमुद्रा संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शिवमुद्रा संघाचे कॅप्टन कुणालजी बिलर यांनी टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत असताना ऑलराऊंडर टीमचे कॅप्टन नितीन वाडकर आणि पूर्ण टीमला बॅटिंग साठी मात्र प्राचारण केले. पाहूया यानंतरचा एक्झिबिशनचा सामना कसा होईल. इथे आणखी एक धाव इथे मात्र पळून पूर्ण केली जाते. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावा. 2 धावाने धावफलक पुढे सरकेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 या धावफलकावरती लावल्या जातात. 30 चेंडू शिल्लक आणि 30 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 31 रन. 4थं षटक आता प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक लवळेकर. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला होता. 3 षटकानंतर वाद पदक 28 धावांवरती एक फलंदाज बाद होता. पण आता पाहिलं तर रमण बागने 45 धावा बनवल्या. एक चांगला स्कोरबोर्ड इथे मात्र बनवला गेलाय. रमण बाग आतापर्यंत पाहिलं तर फ्रंट फूट वरती नक्कीच आहे, तर बॅक फूट वरती अभेद्य पथकाला आपण पाहतोय. पण इथे त्या कमतरता दूर केल्या जातील. राहिलेल्या या ओव्हर मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल. अजूनही पाहिलं तर अभेद्य वाद पथकाने मात्र सामना सोडला नाहीये. सामना जिंकण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. आज अगदी पाहिलं तर इथे मैदानामध्ये उतरणारा प्रत्येक संघ हा विजयासाठी मैदानामध्ये उतरलाय. प्रत्येकाला विजय गरजेचा आहे, कारण जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये जाईल. प्रत्येकाला जिंकायचंय, हार कुणालाच नकोय, प्रत्येकाला जिंकायचंय. तो प्रयत्न मात्र सर्वांचा आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी यानंतर एक्झिबिशन मॅच देखील सुरू होईल आणि त्या मॅच मध्ये देखील प्रत्येकाला जिंकायचंच आहे. हार मात्र कुणाला नको. फक्त एक ठिकाण असं आहे जिथे माणूस जातो, पैसे देतो आणि म्हणतो मला एक हार द्या.
ते म्हणजे फुलवाल्याचं दुकान. पण इथे कोणालाच हार नको, इथे प्रत्येकाला जिंकायचंय. आज जिंकण्यासाठी प्रत्येक जण मैदानामध्ये उतरलाय. आणि अगदी पाहिलं तर या स्पर्धेमध्ये विजेत्याला पारितोषिक किती हे मात्र पाहिलं जाणार नाही. फक्त पाहिलं जाईल की टायटल कुणाला मिळतंय. लक्ष्मी रोडवरती वाजवत असताना कुणाचा आवाज जास्त होता, कुणाच्या मिरवणुकीमध्ये कोणत्या ढोल ताशाचा आवाज जास्त होता हे पाहिलं जातं. आज ही ट्रॉफी कोण उंचवणार हे मात्र उद्या फायनलच्या दिवसामध्ये पाहिलं जाईल. प्रत्येक जण आज अगदी पाहिलं तर विजय मिळवण्यासाठी उद्देशाने मैदानात उतरलाय. रमण बाग इथे अगदी पाहिलं तर 50 धावांवरती पोहोचलेत. संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर चांगला फटका खेळला आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तयार घेतली जाईल ती एक सिंगल धाव. अगदी सामना अगदी पाहिला तर बराचसा सामना रमणबागच्या बाजूने झुकलाय. शांत झालाय सामना, पण अगदी पाहता पाहता सामना रंग बदलेल. कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधी सामना रंग बदलेल सांगता येत नाही. अगदी कालच आपण धुलवड साजरी केली, रंगाचा खेळ आपण साजरा केला. आयुष्यामध्ये आपण नेहमीच पाहतो की चला ड्रिंक्स ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि ही स्ट्रॅटेजी काय नवीन घेऊन येईल, इथे खेळाचा रंग बदलला जाईल का. आपल्या आयुष्यामध्ये देखील 3 गोष्टी अशा ज्या कधी रंग बदलतील तुम्हाला कळणार देखील नाही. एक म्हणजे सॅमिलियन सरडा, दुसरं म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि तिसरं म्हणजे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारण. कधी रंग बदलेल सांगता येत नाही. इथे पाहता पाहता क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलेल. अगदी कालच आपण धुलवड साजरी केली, रंगाचा खेळ आपण साजरा केला. अशात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रंग लावणाऱ्यांपासून नाही, वेळेनुसार आवडीनुसार रंग बदलणाऱ्यांपासून सावध राहा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 52 धावा. एक फलंदाज बाद 52. विजयासाठी आता पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. चला क्षेत्ररक्षक अजून घ्या, मॅचला सुरुवात होईल. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी. 24 चेंडू 24 धावांची गरज. रमणबाग संघाची मात्र एक तगडी सुरुवात आपण पाहिली. खरं तर ही सुरुवात अशी होती जणू काही त्यांनी पुढच्या संघांना देखील आव्हान दिलंय की आम्ही येतोय सेमी फायनल मध्ये, तयार राहा. पण अजूनही त्यांच्या समोर जे आव्हान आहे ते अभेद्य वाद पदकाचं आणि अभेद्य वाद पदकाने अजूनही सामना सोडला नाही. आणि अगदी पाहिलं होतं इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना झाला होता तेव्हा देखील अशीच परिस्थिती होती. असं वाटलं होतं की इंडिया सामना गमवेल, वर्ल्ड कप गमवेल. पण त्यावेळेस रिषभ पंतने जो कारनामा केला, मॅच थोडीशी शांत गेली, तिथून मात्र मॅच बदलली. कॉर्नीची विकेट गेली आणि त्यानंतर मॅच मात्र बदलत गेली. इथे देखील तसाच खेळ होईल का. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल इथे सुरुवात. कृष्णा कालेकर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कृष्णा कालेकर पाहिलं तर एक जिद्दी खेळाडू आहे आणि इथे मॅच कृष्णा कालेकर सहजासहजी सोडणार नाही. 24 चेंडू 24 धावांची गरज असताना देखील त्याला लढण्यासाठी ते पुरेसे आहेत आणि तो लढण्याचा प्रयत्न नक्की करेल. खरं तर अभिद्य पूर्ण संघ हा लढण्यासाठी सज्ज झालाय. परत एकदा चेंडू मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला असेल आणि ते फलंदाज संदीप शिंदेचा संपला खेळ. फलंदाज बाद. विकेट मात्र इथे मिळाली आहे. फलंदाज इथे बाद होतोय. मोठी विकेट, मोठा धक्का, फलंदाज इथे बाद. इथे मॅचला ट्विस्ट
आणि परत एकदा अभेद्य वाद्य पथक मॅच मध्ये इन होत आहेत. सामना संपला असं म्हणता येणार नाही. ज्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे, ज्या पद्धतीची बॅटिंग अगदी पाहिली तर रमण बागने सामना एकतर्फी करून टाकलाय. पण दुसऱ्या बाजूने अगदी पाहिले तर अभेद्य परत एकदा मॅच मध्ये येत आहेत. पहिले 2 चेंडू कोणती धाव नाही आणि विकेट देखील गमावली गेली. शेवटचे 22 चेंडू आणि 24 धावा. मॅच आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. इथे मॅच अजून संपली असं म्हणता येणार नाही. इथून जर अभेद्य संघाने सामना जिंकला तर असं म्हणावं लागेल जो रमण बागने जो घास गिळला होता तो पुन्हा एकदा अभेद्य संघाने ओढून काढलाय. पाहूया मॅच जिंकतय कोण. अगदी आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यामध्ये विजय मिळत सेमीफायनल मध्ये दाखल होणार कोण हे मात्र पाहिलं जाईल. महत्वाची मॅच आणि अगदी मॅजिक ओव्हरचं षटक. इथे जर या षटक जर कमी धावांचं गेलं 10 पेक्षा कमी धावांचं तर मात्र 5 धावा इथे मायनस देखील होतील. कृष्णा कालेकर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. कृष्णा हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चूक करणार नाही. एक सिंगल धाव. पहिल्या 3 चेंडू मध्ये पाहिलं तर एक सिंगल धाव आली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. कृष्णा कालेकरला आज मात्र त्याचा अनुभव पणा लावा लागेल. खरं तर ज्या भागात तो बिलॉंग करतो हटशी संघात तो क्रिकेट खेळतो तिथे क्रिकेटला फार मोठा वाव आहे. आज अगदी पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जिथे जास्त क्रिकेट खेळलं जातं ते म्हणजे मुळशी. अगदी रोज कृष्णा कालेकर साठी मोठमोठ्या मॅचेस असतात. कामाच्या शेड्यूल मधनं तो वेळात वेळ काढून तिथे मॅच खेळण्याचा आनंद घेतो. प्रॅक्टिस करतो. रोज सरावामध्ये असणारा खेळाडू कृष्णा कालेकर आज मात्र संघासाठी तो विघ्न आता बनून धावून आलाय. मॅच मात्र पुन्हा एकदा तो खेचण्याचा प्रयत्न करतोय. अगदी पाहिलं ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. खेल ताश का हो, खेल ताश का हो या क्रिकेट का, अपना इक्का तभी बाहर निकालो जब सामने वाला बादशाह दिखाए. आता अभेद्य संघाचा हुकुमाचा एक्का मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय. परत एकदा डॉट बॉल. वा कृष्णा कालेकर वा, काय गोलंदाजी कृष्णाने केली. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव कृष्णा कालेकरने आतापर्यंत खर्च केली. एका फलंदाजाला बाद केलं. संदीप शिंदे सारखा एक तगडा फलंदाज त्याने बाद केला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि हा चेंडू इथे परत एकदा डॉट बॉल. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव कृष्णाने खर्च केली होती आणि मॅजिक ओव्हर पॅनल्टी होती म्हणजे आता आणखी 4 धावा कमी होतील. पाच धावा इथे मात्र कमी केल्या जातील. जो टार्गेट आहे तो टार्गेट पुढे वाढेल म्हणजे आता 18 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 28 चेंडू 18 बनवायचे आहेत 28. कृष्णा कालेकरने मॅच पुन्हा एकदा फिरवली आहे. कृष्णा कालेकरची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या टाळ्या अशाच वाजत नाहीत. आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी करावं लागतं. कुछ किए बिना जे जे कार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चीटी जब दाना लेके चढ़ती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में सांस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, कभी ना रुकना, कभी ना थकना. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे तुम स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नीचे को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना जे जे कार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न मात्र दोन्ही टीम करतात. दोन्ही संघाचा मात्र तगडा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहन जोशी पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. मॅचने काय रंग बदललाय. अगदी इथे असं वाटलं तर रमणबाग एकतर्फी सामना घेऊन जाईल. कृष्णा कालेकरने जे षटक हाताळलं तिथे मॅच मध्ये पुन्हा एकदा नवा रंग पाहायला मिळतोय. 17 चेंडू 27 धावा. शेवटचे 17 चेंडू 27 धावांची गरज. अभेद्य पदक परत एकदा मॅच मध्ये आलेत. रमणबाग संघाला मात्र त्यांनी आता खिंडीमध्ये अडवून ठेवलं, रोखून ठेवलंय. सामना जिंकणार कोण. आजच्या दिवसातील हा एक चुरशीर सामना मैदानामध्ये रंगला गेलाय.
हो यावेळेस खराब चेंडू होता, खराब चेंडू, खरपूस समाचार. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 धावा. रोहनचा हा चेंडू अगदी पाहिला तर खराब होता. त्या चेंडूवरती मात्र सुंदर फटका, इथे चौकार मात्र खेळला गेला. चार धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 58. शेवटचे 16 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये 23 धावा. शेवटचे 16 चेंडू बनवायचे आहेत, 23 धावा. अगदी इथे प्रसाद गारे देखील मैदानामध्ये अडून आहे, अट्टळ आहे. पर्वतासारखा तो उभा आहे, तो देखील प्रयत्न करतोय. पहिल्या इनिंग मध्ये अगदी पाहिलं तर रोशन जोशीने गोलंदाजाला बरेचसे धुतलं. तिथे प्रसाद देखील गोलंदाजी करत होता, तेव्हा रोहन बॅटिंग करत होता. आता रोहन गोलंदाजी करतोय आणि प्रसाद बॅटिंग करतोय. मागच्या इनिंग मध्ये रोहननी बरेचसे गोलंदाजाला धुतला. आता प्रसाद सांगतोय, मित्रा मगाशी तो आमच्या गोलंदाजाला बरेचसे धुतलं, आता धुवायची बारी माझी, ती पण निर्मा लावून. हा चेंडू इथे नो बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल आणि इथे सिंगल धाव. ओ स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी मात्र घोषित केला. कृष्णा कालेकरने जी गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजीवरती पाणी फिरण्याचं काम इथे केलं जाईल. शिवमुद्रा संघाचे खेळाडू मात्र रेडीच आहेत. कधी मैदानामध्ये आम्ही उतरतोय हा विचार मात्र त्यांच्या मनामध्ये, कारण या मैदानामध्ये तुम्ही जेव्हा येता ना, या मैदानाला पाहूनच तुम्हाला क्रिकेट खेळायची आवड निर्माण होते. अगदी आज थोड्याच वेळामध्ये शिवमुद्रा संघाचे खेळाडू मैदानामध्ये उतरते. एक्झिबिशन मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच परत एकदा फायनल दरम्यान चेंडू खेळा, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला थांबवले. चांगली फिल्डिंग. मॅच संपली असं म्हणता येणार नाही, कारण कधी सामना रमणबागच्या बाजूने झुकतोय, कधी सामना अभेद्य पथकाच्या बाजूने झुकतोय. जिंकणार कोण हे मात्र येणारे चेंडू ठरवतील. 61 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 15 चेंडू बनवायचे आहेत, 20 धावा. सामना अगदी बराचसा सामना सोपा झाला तर रमणबाग संघासाठी, पण तिथे ज्या चुका झाल्या, जी गडबड झाली, तिथे परत एकदा सामना दोन्ही संघाच्या बाजूने अगदी 50-50 मॅच मैदानामध्ये रंगली गेली. 15 चेंडू 20 धावांची गरज. 2 विकेट मात्र गमावल्या गेल्या. यावेळेस हा चेंडू इथे मात्र वेगवान होता. विकेट किपर कडनं झालेली चूक आणि एक्स्ट्रा धाव. इथे एक सिंगल धाव ओव्हरथ्रोच्या स्वरूपात गरज होती. आता हा थ्रो मारण्याची गरज होती का? अगदी कटप्पाने बाहुबली को क्यों मारा हा प्रश्न जसा होता ना, आता हा थ्रो का मारला हा देखील एक मोठा प्रश्न असेल. पाहिलं, एक सिंगल धाव मात्र एक्स्ट्रा खर्च होईल. धाव फलकावरती आपण पाहतोय 62 धावा. शेवटचे 14 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 19. 14 चेंडू 19 धावांची गरज. फुल टॉस. स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला थांबवले. एक सिंगल धाव मात्र येईल. क्षेत्ररक्षकाने 3 धाव वाचवल्या, पंचाने स्वतःला वाचवलं. चेंडू जर लागला असता तर दुखापत झाली असती, पण हरकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहिलं. 63 धावा. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. आखरी एक गेंद, 6व्या षटकातील शेवटचा एक चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये बदल मात्र पाहायला मिळेल. 63 धावा. 2 फलंदाज बाद. 63. परत एकदा चूक होतीये. ताटामध्ये सजवून दिलेला चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला. पंचांचा नो बॉलचा इशारा. प्लस षटकार, जे 7 धावांनी धावफलक पुढे सरकेल. पुढचा चेंडू फ्री हिट. देवाजवळ आपण एक डोळा मागावा, देवाने अगदी 2 डोळे द्यावे. षटकार देखील आला आणि नो बॉल देखील. रोहनची मात्र खराब कामगिरी, ज्या रोहनने मात्र बॅटिंग करत सामना खेचला होता आणि ते बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असेल, हा नो बॉल आहे का नाही पाहिलं जाईल. षटकार तर आलाय पण नो बॉल आहे का नाही हे पाहिलं जाईल.
फिल्डिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू अगदी पाहिला फुल टच होता आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. नो बॉल आणि ते 7 धावांनी धावफलक मात्र पुढे सर केलं. या चेंडूने मला वाटतंय सामन्यातली हवा काढून टाकली. अभेद्य संघ मात्र जवळ जो विजयाचा अगदी जवळ पोहोचत होता या चेंडूने मात्र पूर्णपणे या मॅच वरती या कृष्णा कालेकरच्या ओव्हरवरती पाणी फिरलंय. मॅच संपली नाहीये पण अगदी पाहिलं तर बराचसा सामना आता रमणबाग संघासाठी सोपा झालाय. विजयासाठी आता बनवायच्या त्या 11 धावा 11 रन टू विन. त्यावेळेस परत एकदा फटका जोरदार पाहूया क्षेत्ररक्षक तिथे काय होतंय. जेल अगदी कृष्णा कालेकरने मात्र धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही. 2 धावांनी धावफलक पुढे सर केलं. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 72 धावा. तर विजयासाठी आता 12 चेंडू 9 धावा. 72 धावा बनवले गेल्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. सामना अगदी पाहिला तर 18 चेंडू मध्ये 28 धावांवरती सामना होता. आता 12 चेंडू 9 धावा म्हणजे जवळपास या ओव्हरमध्ये 19 धावा या खर्च झाल्या. गोलंदाजी मार्कर आता परत एकदा कृष्णा कालेकर ज्याने मात्र सामना खेचला होता रंगवला होता तो कृष्णा गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडू 9 धावांची गरज. बारा चेंडू 9 धावांची गरज. मॅच मात्र आता अंतिम टप्प्यामध्ये कृष्णा कालेकर या ओव्हरमध्ये परत एकदा मॅच मध्ये घेऊन येणार का. कारण पहिल्या ओव्हरमध्ये कृष्णाने सामना परत एकदा रंगवला होता. या ओव्हरमध्ये देखील कृष्णा चांगली गोलंदाजी करावी लागेल. कृष्णाचा पहिला चेंडू फुल टच होता. फुल टच होता. हा चेंडू मात्र सत्यजितला बॅट वरती घेता आला नाही. हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय कृष्णा सत्यजित बॅटिंग करताना आपण पाहतोय. हो काय चेंडू होता. अप्रतिम चेंडू होता. व्हाईट लाईनच्या अगदी जवळून चेंडू पास झाला. याचं उत्तर मात्र चांगल्या बॅटरकडे नसतं. रोजचा सराव रोजचा खेळ हा कृष्णा कालेकरच्या कामाला येतोय. यावेळेस हा चेंडू मात्र दिशा खराब दशा खराब. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन. आता विजयासाठी बनवायच्या त्या 8 धावा. हा चेंडू अगदी पाहिला तर बराचसा व्हाईट बॉल नक्कीच होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र बॅटरने केला नाही. चांगली खेळी इथे पाहतोय. त्यावेळेस हा चेंडू मात्र हवाई हल्ला. यावेळेस हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. सत्यजितच्या बॅट मधून षटकार. सत्यजितच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार आपण पाहिला. फक्त 2 धावांच्यात मात्र सामना संपवण्यासाठी. आणि यावेळेस परत एकदा शेर की झलक सबसे अलग. चेंडू मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर रमणबाग पोहोचतात सेमी फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टीम. अभेद्य जबरदस्त खेळ अभेद्य संघाने खेळला.